आपण आष्टी तालुक्यातील पांगरापेठ या गावामध्ये आता आहोत. आत्ता निवडणूक नुकत्याच लागल्या आता 2019 लोकसभेच्या. पण या पांगरा गावातील लोकांनी या 2019च्या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे. का टाकलेला आहे जाणून घेऊया आपण त्यांच्या तोंडून. तर हे ग्रामस्थ आहेत तरुण, आपण त्यांनाच विचारूया काय 2019 या निवडणुकीवरती यांनी मतदानाचा बहिष्कार टाकला. का म्हणून दादा बहिष्कार टाकला तुम्ही मतदान? कारण की विलक्षण आल्यावर सगळे म्हणतात रस्ता मंजूर झाला, असं झालं. प्रत्यक्षात तर रस्ता होत नाहीये. मागील 4 वर्षापासून आम्हाला तालुक्याची म्हणजे आष्टी तालुक्यापासून बस येत नाहीये. सध्या आता दुष्काळ आहे, भयंकर दुष्काळाचा सामना इथले शेतकरी करीत आहेत. पण पाण्याचं टँकर पाणी पुरवठा होत नाहीये आणि चारा छावणी बी नाहीये. म्हणजे कुठलीच सुविधा स्वतंत्र मिळून सकट आम्हाला पोहोचत नाही. तर या तरुणांच्या व्यथा आहेत की एवढं वय झालं की यांना खूप कष्ट करावं लागतं पाणी आणण्यासाठी, चारा आणण्यासाठी. तर आता सगळीकडे बीड जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध करून छावण्या बऱ्याच ठिकाणी सुरू झाल्या आहेत. पण या ठिकाणी आपण जर दूरवर जरी पाहिलं तर इथं 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेही छावणी नाही. तर यांच्या जनावरांची व्यवस्था कशी करतायत, त्यांना चारा कुठून आणतायत, पाणी कसं देत आहेत, आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊयात. दादा मला सांगा, या ठिकाणी तुमच्या जनावरांची व्यवस्था कशी करताय तुम्ही? आता जनावराला चाराच आमच्या कुठं मिळतच नाही. आम्ही काय करतो मग कुठून तरी विकत आणलेला चारा आहे, कारखान्यावरून आणलेला थोडा थोडा चारतो. आणि पाण्याची अजिबात व्यवस्थाच नाही. पाणी आम्ही 3-3 किलोमीटरवरून बैलगाडीत पाणी आणतो. बैलगाडीत पाणी आणायला मिळत नाही. गढूळ पाणी आहे, त्याच्यात गाळ येतो, ते जनावर पाणी पण आमचे पित नाहीत. त्याच्यासाठी आम्ही फार म्हणजे लई असे कठीण इतके भयंकर आम्ही परेशान आहेत की आम्हाला पाणीच भेटत नाही. चारा तर नाही, चारा विकत आणावा लागतोय. आणि चारा विकण्यासाठी रस्ता नाही. आमच्याकडे कुठली गाडी येत नाही, चारा नाही, रस्ता नाही म्हणून. याच्यासाठी तुमच्या इथं छावण्या वगैरे नाही? आमच्या आजूबाजूला छावणी जवळ नाही, कमीत कमी कुठंच नाही. आणि टँकर तर हाईच नाही, आम्हाला पाणीच नाही टँकरचं. किती दिवसापासून? 1 महिन्यापासून टँकर नाही. होतं टँकर 1 महिन्यापूर्वी होतं, आता टँकर नाही. का टँकर नाही? आता टँकर असं नाही, रस्ता आहे, रस्ता नाही म्हणून नाही. तिथे खडी आत ठरली ठेकेदारांनी, त्या खडीच्या मुळे ते टँकरमध्ये तुम्ही खडी तुम्ही याचा सगळी गावकरी जाऊन आम्ही खडी कशी याचावा आणि किती किलोमीटर याचावा? ही आमचे 15 किलोमीटर खडी आम्ही कशी याचावा? आम्हाला येता येत नाही. आम्ही गावकरी एवढी काय करू शकतो? 15 किलोमीटर आम्ही येचू शकत नाही. हा बघा एखादा अर्धा किलोमीटर दिसली असती, त्यामुळे आम्हाला टँकर ते पाठवत नाही. त्यामध्ये आमचे टायर फुटतात. आम्ही कसं काय टँकर पाठवा? आम्हाला पाण्याची फार दुर्गंधी आहे. आणि आम्हाला तुमच्या काय मागण्या आहेत मग? आम्हाला इथं टँकर असावं लागते, छावणी चाऱ्याची असावं लागते. आम्हाला बस चालू राहिली पाहिजे. आम्हाला रस्ता क्लिअर झाला पाहिजे. रस्ता जर झाला नाही आम्ही मतदानावर बहिष्कार आम्ही टाकणारच आहोत आणि टाकलाच. तर या दादांनी खूप आपलं तळतळून मत व्यक्त केलेलं आहे की खूप वर्षापासून जे त्यांचं हे हाल चाललेले आहेत. मग मला सांगा दादा, एवढा डोंगराळ भागातून जे तुम्ही रस्ता मागतायत आजपर्यंत तो झाला नाही, मग याचा काही परिणाम झाला का? म्हणजे जसं पेशंट असतं किंवा काही असं काही झालं का गावात? त्याला काही पेशंट रस्त्यामुळे पेशंटची काय? रस्त्यामुळं पेशंट इथे कसं आहे, बैलगाडीमध्ये घेऊन जावं लागतंय. गाडी कोणाची येत नाही. आणि 1972 पासून जो रस्ता झालेला आहे तो तसाच आहे. परत त्याच्यानंतर त्याच्यावर काही खडी वगैरे पडलेली नाही. इथं जबाबदारी कोणीही घेत नाही, कोणता पुढारी घेत नाही, कोणी आष्टीवरून इथं चौकशीला येत नाही. आणि दुष्काळ पडल्यापासून म्हणजे दुष्काळ जाहीर झाल्यापासून किती महिने झाले? 6 महिने झाले. अद्याप आमच्याकडे कोणीही व्यक्ती आलेली नाही. बाबांनो तुमचं कसं आहे, काय आहे हे विचारायला एकही व्यक्ती आलेला नाही. त्यामुळं आमच्या या सर्व अडचणीमुळं आम्ही येणाऱ्या मतदानावर बहिष्कार घालणार आहेत. हे आमचं ठामपणे ठरलेलं आहे. तुम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे का? आम्ही देणार आहेत निवेदन, अजून दिलेलं नाही. तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही निवेदन देणार आहेत. कधी देणार आहेत? उद्या जाऊया आम्ही. उद्या ग्रामस्थ आम्ही उद्या जाणार आहेत. हां. मग आता हे घरामध्ये कधी कधी तरुण वर्ग नसतो, कुठेतरी बाहेरगावी कामाला गेलेला असतो. मग हे महिला वर्ग असतो, जे वयोवृद्ध असतो, ते कशा पद्धतीने पाणी आणतात ते जाणून घेऊया. दादा तुमच्या आता पाण्याची काय परिस्थिती आहे आणि वयोवृद्ध जे असतात ते कसे आणतात पाणी? प्रथम पाहिलं तर गावात कोणतीच प्राथमिक सुविधा नाही. पायाभूत सुविधा राहिली, भरपूर गोष्टी आहेत. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून आहे. बरं 72 वर्ष झाले स्वातंत्र्याला, या गावाला साधा रस्ता सुद्धा नाही. हे अपयश राजकारणी आम्ही मानतो. कारण दरवर्षी आमच्याकडून गोड बोलून मतदान करून घेतलं जातं. त्याचा गावाला जो परतावा मिळायला पाहिजे किंवा जे लोकप्रतिनिधीचं काम आहे की
त्यांचा विकासा संबंधी याच्या संबंधी कसली कोणतीही निष्ठा प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन लुटलं जातं अक्षरशः आमचं गाव. असं नाही की आमच्या गावाला रस्ता वगैरे भेटत नाही, भेटतो, पण तो मंजूर झाल्यास नंतर ते तिकडचे तिकडच गायब होतो किंवा पहिल्याच पावसात वाहून जातो. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर गावकऱ्यांचे प्रॉब्लेम पाहिले तसे तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना. सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असून सुद्धा गेली म्हणजे जवळजवळ 1.5 महिना झाला दुष्काळ जाहीर करून शासनाने ह्या गावाला 5 महिने गावाला ना पाण्याची टँकरची व्यवस्था आहे. त्याचं प्रमुख कारण जर पाहिलं तर रस्त्याचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळं ते टँकर चालू नाही आहे गावाला. आम्ही तसं पाहिलं तर आष्टी तालुक्यात येतो, पण आम्हाला आष्टी तालुक्याची बससुद्धा नाही साधी. म्हणजे आमचे आदिवासीपेक्षा जास्त हाल आहेत. याला जबाबदार नक्कीच राजकारणी लोक आहेत. दरवर्षीच्या ज्या आश्वासन देते त्याचं काय पाळलं जात नाही. तर आमची प्रमुख मागणी आहे सगळ्या गावकऱ्यांची. हा उत्स्फूर्त प्रतिसादाने सगळे एकत्र जमलेले आहेत. म्हणजे आम्हाला कारण दरवर्षी कुठपर्यंत ठगवणार आम्हाला तुम्ही. आमच्या प्राथमिक हाच मागणी ह्यावेळेस की येणारी जी लोकसभा राहील संपूर्ण गाव एक शिक्कीने आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. आणि आत्ता जी सभा झाली ज्या ग्रामस्थांनी अरेंज केली त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण आमचं दरवेळेस फसवणूक होती. त्याच्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ उद्या माननीय तहसीलदार साहेब आष्टी यांना निवेदन सादर करू. जर त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला तर आम्ही म्हणजे आमचा निर्णय बदलू. जर आम्ही आमच्या मागणीला त्यांनी सकारात्मक घेतलं नाही तर आम्ही बहिष्कार टाकू. येणारी कोणतीही निवडणुकीत पांगरा गावातले सगळे ग्रामस्थ मतदानात भाग घेणार नाही. याची म्हणजे दखल घ्यावी असं मला वाटतं. धन्यवाद. तुमचं नाव काय? विठ्ठल मिसाळ. तर या ठिकाणी पहिलेच एक कुठेतरी म्हणून गेलेलं आहे की देश सुधारायचा असेल तर कुठेतरी आपलं शहर सुधारलं पाहिजे. शहर सुधारायचं असेल तर तालुका सुधारला पाहिजे. तालुका सुधारायचा असला तर एक गाव सुधारलं पाहिजे. गाव सुधारायचं असेल तर त्यातलं एक खेडेगाव सुधारलं पाहिजे. आणि खेडेगाव केव्हा सुधारतं? ज्यावेळेस तिथं रस्ता चांगला येतो. चांगला रस्ता आल्यानंतर वाहतूक होती, ऑटोमॅटिक गाव सुधारतं. याच्यातच देशाची प्रगती असते. तर नक्कीच याचा कुठेतरी दखल या गावची नक्कीच कुणीतरी घेईल ही आशा बाळगूया. कॅमेरामॅन अशोक मुटकुळेसह अशोक पिसाळ. धन्यवाद. आपण पाहतायत आष्टी लाईव्ह. पण आता गावातील पेठपांगरा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर उभे आहोत. या ठिकाणी एक कुलूप लावलेलं दिसतंय की जे बरेच दिवस झालं उघडलेलं नाही आहे. आणि ग्रामस्थ आपले मस्तपैकी इथं गप्पा मारीत बसतात. इथं डॉक्टर नाही, कंपाऊंडर नाही आणि कुणाचं काय झालं दुखलंय हा समजून घेणारा किंवा त्या याच्यातला क्षेत्रातला कसलाही व्यक्ती या इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही. तर हे आरोग्यच केंद्र आज आजारी पडले असंच म्हणावं लागेल. त्याची अवस्था कशी आहे हे जाणून घेऊया ग्रामस्थाकडून. दादा मला सांगा नेमकं किती दिवसापासून बंद आणि काय अवस्था याची? हे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र पांगरा हे सदर 9-10 साली बांधण्यात आलेलं आहे. त्यानुसार आजपर्यंत या गावामध्ये डॉक्टर लोक कुठल्या प्रकारचे आलेले नाहीत बरं का. आणि न येता या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमच्या गावातील वयोवृद्ध व्यक्ती किंवा महिला हे सतत आजारी पडत असतात. त्यामुळे या गावचा असा प्रश्न आहे की हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून हे चालू नाही. कारण त्याला टाळा आहे. ते चालू करण्यात येत नाही किंवा डॉक्टर आहेत ते डॉक्टरसुद्धा येत नाहीत वेळेवर. डॉक्टरांना फोन लावला असता, माझ्याकडे प्रूफ आहे, कालचाच प्रूफ आहे की डॉक्टरांनी मी फोन लावला असता ते मला डायरेक्ट बोललेले आहेत. ते मला म्हणले फोनवर माहिती विचार. म्हणलं तुम्ही गावामध्ये या आणि डायरेक्ट माहिती विचारतो. तुम्ही कधीपासून येतात? कारण ते मला डायरेक्ट काय बोलले की आमचं जे मेन केंद्र आहे आरोग्य केंद्र ते धामणगाव आहे. ते म्हणले आमच्या उपकेंद्राखाली 49 गाव आहेत की काय 39 एवढं सांगितलं मला. माझ्याकडे ते प्रूफ पण आहे, त्यांचा फोन रेकॉर्डिंग केलेला आहे मी. तर ते मला बोलले 49 गाव असून आम्हाला येता येत नाही. तर मी त्यांना बोललो तुम्ही अशी प्रशासनाला माहिती द्या तुमच्या की तुम्ही लेटर द्या, आमच्याच्याने ॲडजस्ट होत नाही. तर ते मला बोलले असं करता येत नाही आम्हाला. कारण मी मग त्यांना बोललो का तुम्हाला अधिकार नाही का तो. कारण याच्यामध्ये शाळा भरल्या ते वर्ग खोल्या. तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की प्राथमिक आरोग्य केंद्र पांगरा गावचं हे चालू होण्यात यावं.
याविषयीच आमची तळमळीने मागणी आहे आणि डॉक्टरनी नेहमी व्हिजिट द्यावी. आठवड्यातून एक व्हिजिट आहे त्यांनी द्यावी. आणि NM कोण बागडे मॅडम आहेत ते पण इथं येत नाही. किती दिवस झाले डॉक्टर इथे येऊन गेलेले? इथं येऊन गेलेले अजून बांधल्यापासून आले असतील, पण त्यांचं कागदोपत्री त्यांनी प्रूफ तिकडे सादर केलं. पण गावातील कुठलाही ग्रामस्थ सांगू शकतो की हा आले डॉक्टर आलेले आहेत म्हणून कुणीही सांगणार नाही. कारण ग्रामस्थाबरोबर आतापर्यंत अद्यापही डॉक्टर माझ्या माहितीनुसार आतापर्यंत डॉक्टर आलेलं नाही. महिन्यातून किती वेळेस येते? महिन्यातून एकदा पण येत नाहीत. आणि याचं लसीकरण येत होतं ना त्यावेळेस मॅडम येतात. NM मॅडम जे असतील त्यावेळेस फक्त लसीकरणाबाबतीत येतात, कारण तो लसीकरण द्यावंच लागतं, त्यासाठी ते येतात. या ठिकाणी पाहिलं आपण की हे प्राथमिक अवस्थेची अशी अवस्था आहे की जरी इथं साधा पेशंट आणि क्रिटिकल जरी पेशंट असेल तर त्याला कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर अंतर कापून त्या दगडाधोंड्यातून त्यांना पेशंट घेऊन जावं लागतं आष्टी तालुक्यासारख्या ठिकाणी. या गावाला पाण्याचा जो स्रोत आहे तो आपण आता पाहिलं की कशा पद्धतीचा आहे आणि पाण्याच्याबद्दल जी समस्या आहेत काही ते आपल्या सरपंच इथं आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार सर. आपल्या गावात आता जी पाण्याची जी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने चालू आहे? आता आपल्या गावात टँकर चालू होतं का, टँकर बंद झाले आणि त्यांच्याकडे गेलं का तिथं ते सांगतात खडी उचलून घ्या. हा, खडी उचलून घ्या. मग त्याला ती खडी नागताळा शिवात इथून जवळ 7 किलोमीटर हा, ते आम्हाला उचलून घ्या सांगते. 4 दिवस झाले सारखं ते पंचायत समिती जातं. बर. मग आता नेमकी तक्रार करू द्यायची. मग त्याच्यामुळे असं आम्ही पर्याय शोधला आणि तुम्हाला संपर्क केला. म्हणजे सध्या तक्रार तर आहेच आहेत, पण सध्याच्याला गावाला जी पिण्याचं किंवा वापरायचं पाणी ते कशा स्वरूपात तुम्ही देत आहेत? आता बाहेर जावं लागतं गाडी, बैलगाडीने आणावं लागतं. पहिलं टँकर चालू होता. किती अंतरी आणायचं? 3 किलोमीटर. बर. मग पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केलेली आता? आता बैलगाड्यानी कोणी आता सध्या काही नाही, कोणी मोटरसायकल आणतंय. किती अंतर पडते गावापासून? नागताळा 5 किलोमीटर, 3 किलोमीटर असं 4 किलोमीटर. पाण्याचं काय मोटरसायकल काही डोक्यावर काही बाया माणसाला चालता येत नाही, काही होता येत नाही, बळच आणावं लागतंय. किती लांबून आणावं लागतं? 3-3, 4-4 किलोमीटर. पुढे विहिरीत असलं तर ते 2-2 माणसांनी शेंदायचं, शेंदता येत नाही. म्हणजे सगळा वेळ तुमचा पाण्यातच चालू आहे. मग तुम्ही काम बिम काय करा? काम नाहीत आम्हाला, काहीच नाही. काम तर नाहीच नाही, फक्त पाणी आणि चारा. जनावराला चारा नाही, छावण्या नाहीत, काहीच नाही. काही म्हणते जा मोराळ्याला तिथं छावणी चालू आहे, काही म्हणते जा मांद्याला छावणी चालू आहे, काही म्हणते सुरुडीला छावणी चालू आहे, तिथं न्या. मग तुमच्या तिकडं जर गुरं न्यायचे म्हणलं तर तुमचं नियोजन होतंय का? कसं आता नियोजन कसं करावं? जर तिथं 1 दिवस 2 दिवस चारा नाही मिळाला तर आम्ही तो इथून चारा आमचा उलिवली आहे तो कशावर न्यायचा? जेवणाला डबे कोणी न्यायचे, कोणी तिथं राहायचं, कोणी इकडे यायचं, म्हणजे साऱ्या परिस्थिती बेकारच. काय करायचं काय?